नमस्कार. आपण शास्त्रींच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी भाव कथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्र परिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा. या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पहा. अवश्य वाचा व सुखी व्हा. धन्यवाद. आता मला वेगळं म्हणायचं आहे तुम्हाला. संवेदना म्हणजे काय? देव हा आत्मस्वरूप अग्नी स्वरूप आहे. अग्नी हे त्याचं पहिलं रूप आपण मानतो. गॉड पार्टिकलमध्ये सुद्धा त्यांना तेच स्वरूप दिसलं होतं. ते सगळ्या जगात आहे, सगळ्या कणात आहे, अमुकच ठिकाणी आहे असं नाही. त्याची जी चिंगारी आहेत, त्याची जी ठिणगी आहेत ते आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट होते. आणि ती पूर्ण विकसित करणं म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणणं. आणि ती एकाग्र पद्धतीनं झाली पाहिजेत. वैखरी वाणीतून नाही. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, तिथून झाली पाहिजे. याला परमार्थ म्हणतात. आणि ह्या परमार्थासाठी काही बंधन आहेत. काय बंधन आहेत तुम्हाला? एकांत पाहिजेत, एकाग्रता पाहिजेत, गुरुमंत्र पाहिजेत. गुरुमंत्र म्हणजे काय? त्याला बीज मंत्र म्हणतात. बीज मंत्र. कितीही चांगली जमीन असेल आणि जर बीज नसेल तर तो मंत्र फलितरूप होतच नाही. बीज मंत्र म्हणजे काय? शब्द उच्चारण्याची कला, टेक्निक. हे सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. अध्यात्मामध्ये आहे, व्यवहारामध्ये. व्यापार कसा करायचा ते पण आहे ना. ह्या हाराची किंमत किती ठेवायची आणि ग्राहकाला कसं फसवायचं टेक्निकच आहे. याची मूळ किंमत किती, फुलं किती विकत घ्यायचे, किती रुपयाला, दोऱ्यामध्ये टाकल्यानंतर तो दिसला कसा पाहिजेत आणि गिऱ्हाईक ओळखलं पण पाहिजे ना. अगोदर 5 रुपये सांगतात, नंतर 2 रुपयाला देतात. घेणारा फार खुश असतो. सुरुवातीला 5 सांगितले पण दिलं का नाही 2ला, आणि त्याला 8 आण्याला पडलेला असतो हे त्याला माहितीच नाही. आपण आपल्या बुद्धीवर खुश होतो पण तो तुला येडं बनवून तो खुश झालेला असतो. त्याला माहिती इतकं सांगितलं तर बरं आहे. प्रामाणिक दुकानं असतात, त्यांनी नाव दिलेलं असतं, एकच भाव, त्यावर किंमत टांगलेली असते. त्यांना म्हणलं काय कमी वगैरे करता का नाही, एकच भाव. त्यांना म्हणलं काय डिस्काउंट 15%. शब्द बदलला. भाव कमी कर म्हणलं तर तो करत नाहीत. शब्द बदलला. अरे काही डिस्काउंट वगैरे आहे की नाही? काय नाही, 15% देऊ शकतो. मग ते 15% त्यांनी वाढीवच लावलेले अर्थ आहे त्याचा. आणि हे लक्षातच येत नाहीत. आणि मग तो ब्रह्मदेव ओंकाराचा जप करत करत सृष्टी सृजन योग्यता आली. तया सृष्टी निर्माण करण्याची योग्यता त्यात निर्माण झाली. गोड शब्द बरं का. नाम जप करणारा सृष्टी निर्माण करू शकतो इतकी योग्यता त्याच्यामध्ये प्राप्त झाली. आणि हीच योग्यता ज्ञानोबरायांची. त्यांनी जडसृष्टी तयार केली ब्रह्मदेवाने. आणि ज्ञानोबराय लिहून ठेवतात विश्वामित्राने सुद्धा जडसृष्टी निर्माण केली. पण मी जी ज्ञानेश्वरी रूपी सृष्टी तयार केली ती अजरामर सृष्टी तयार केली. ऱ्हास नाही शब्दसृष्टीचा. ज्ञानोबरांचे शब्द बघा कसे आहेत. आम्हालाही शब्दांचा प्रयोग खूप सुंदर आहेत आणि ज्ञानोबरांचं बोलणं सुंदर आहेत. ज्यावेळेस ज्ञानेश्वरीची समाप्ती होते त्यावेळेसचे उद्गार आहेत ते देखो नि हासो आम्ही विश्वात मित्राती. सृष्टीवर, कारण की ब्रह्मदेवाने सृष्टी केलेली लोकांना माहीत नाही. द्वितीय सृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र हे माहिती आहेत म्हणून विश्वामित्राचं उदाहरण घेतलेलं आहे त्याने. मजला गे स्वामी दुजी सृष्टी केली हे तुम्ही. ही जी ज्ञानेश्वरी आहे ना, तुम्ही एखादं देश पाहायला गेलात, एखादं चांगलं गार्डन पाहायला गेलात, ज्ञानोबराय म्हणतात तशी ही ज्ञानेश्वरी आहे. वेगळे वेगळे विचार आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. कुठे सौंदर्य आहेत, कुठे भावाची गिरीवर आहेत, कुठं साहित्य सोन्याची खाण आहेत, कुठं ब्रह्मानंद आहेत.
कुठे सागर आहे ज्ञानेश्वरीमध्ये. नवरसी भरवी सागर. नवरसानं काय, तुम्ही जर एखाद्या चांगल्या ठिकाणी गेलात तर तिथं कुठं हसण्याचे कारंजे असतात, कुठे विनोद असतो, कुठे भीती दाखवतात. लंडनमध्ये असे 2-3 ठिकाणी प्रकार केलेले आहेत. तुम्ही जे म्युझियम जर पाहायला गेलात तर अचानक माणूस जातून तिकडून भूताचा आकार आपल्यासमोर येतो, एकदम माणूस घाबरतो. भयानक रस. काही ठिकाणी विनोद आहेत, काही ठिकाणी कार्टून आहेत, काही ठिकाणी विचित्र वेशधारी आहेत. सर्कसमध्ये गेल्यानंतर केवळ प्राणीच दाखवून सर्कस चालत नाहीत, जोकर पण लागतो. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नाचे आगरू. डोंगरसुद्धा आहेत ज्याला ट्रॅकिंग करायचे असेल. भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये, साहित्य सोनियाची खाणी, उघडवी देशीच्या विवेक वल्लीची लावणी. विवेकरूपी वेल असे लावलेले आहेत. विवेक वल्लीची लावणी हो दे सैंग. पुष्कळ, एक नाही विवेक नाही, अनेक विवेक. संवाद फळ निदाने, भगवान श्रीकृष्ण, संजय धृतराष्ट्र, भगवान गुरु आणि शिष्य, संवाद फळ. दोघं कसे बोलतात. ज्ञानोबा गुरुशी काय बोलतात, संजय धृतराष्ट्राबद्दल काय बोलतो काल मी तुम्हाला सांगितलं. अर्जुन देवाबद्दल काय बोलतो, त्यांचा संवाद फळ निदाने, प्रमेयाची उद्याने. तसं ज्ञानेश्वरी एक सृष्टी आहे. पण ज्ञानोबा म्हणतात आमच्या दोघांच्या सृष्टीतला फरक असा आहे, मजला की स्वामी दुसरी सृष्टी केली तुम्ही. ते देखोनी ज्ञानेश्वरी पाहून आम्ही हसो विश्वामित्रातही. विश्वामित्रावर आम्हाला हसू येतं. त्याचं आज काही शिल्लक नाही. एवढा मोठा वैज्ञानिक, एवढा मोठा महान महर्षी, आज काही शिल्लक नाही त्याचं. त्यांनी सृष्टी केली होती एवढं ऐकायला मिळतं. पण माझी सृष्टी नष्ट होणारी नाही, शब्दाची सृष्टी. आणि नेमकं वारकरी संप्रदायामध्ये आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये हेच कळत नाही की ज्ञानेश्वरी काय आहे, वाङ्मय काय आहे. कादंबरी वाचताना आपण एका कथेतून, प्रसंगातून प्रवास करत असतो. एक हिरो असतो, एक हिरोईन असते, विलेनमध्ये येतो, हा प्रवास असतो तो. तसं ज्ञानेश्वरी एक आध्यात्मिक प्रवास आहे. सगळे त्या ठिकाणी शब्द आहेत, रचना आहेत. आणि आपल्या जगातून जर ज्ञानेश्वरीच्या सृष्टीमध्ये गेलो तर ज्ञानेश्वरी शब्दाच्या सृष्टीत आनंद देणारी आहे. लक्षात येतं तुम्हाला. म्हणून ज्ञानेश्वरी ज्यावेळेस पूर्ण झाली, एका शब्दामध्ये ज्ञानोबांनी लिहून ठेवली, पुढती 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 या ग्रंथ पुण्यसंपत्ती. जर ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही फिरायला लागलात तर तुमच्या असं लक्षात येईल की ही ग्रंथ नाही, पुण्यसंपत्ती. कारण की एक एक सिद्धांत तुम्हाला समजत जातात जो मनुष्य सांगू शकत नाही. बसतंय, थोडा अहंकार वाटेल माझ्या बोलण्याचा. ज्ञानेश्वरी प्रवचन संपले की वर्षभर तुम्हाला ज्ञानेश्वरीसारखं चांगला सांगणारा कोणी माणूस मिळणार नाही. म्हणजे मी सांगतो असं समजू नका बरं का. मी ह्याच्यात आहे म्हणून सांगतो. मी काही नवीन थोडं सांगतो, खिशातून थोडं सांगतो. मी ज्ञानेश्वरीतलंच तुम्हाला सांगतो. आणि सांगत असताना तुमच्याकडे पाहून सांगतो. माझ्याकडे किती असेल त्याचा काही तुम्हाला अंदाज. हे मी वाटणं चालू आहे माझं. आणि अन्नक्षेत्रातलं वाटणं वेगळं असतं आणि स्वतःसाठी जेवण वेगळं असतं. तुम्ही जर स्वतः स्वयंपाक करायला सुरुवात केली, जेवण करायला सुरुवात केली, अजून ज्ञानेश्वरीचा आनंद वेगळा असेल. म्हणून ज्ञानेश्वरी ही भावसृष्टी आहे, भावविश्व आहे. म्हणून ज्ञानोबा लिहितात या ग्रंथ पुण्यसंपत्ती. हा ग्रंथ एक शब्द ऐकला की परिवर्तन होतं, पुण्यसंपत्ती. आणि हरिपाठामध्ये सुद्धा हाच शब्द आहेत, पुण्याची गणना कोण करे. पुण्य म्हणजे संस्कार, जिथं तुम्हाला परिवर्तनाची जागा आहे, परिवर्तनाचं प्रबलपण आहे. आणि हा जो भाव आहे संस्काराचा, हा पुण्यानेच जन्माला येतो. गेल्या 5 वर्षापासून आपण या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगतो. कोणाला तावीज दिलाय, कोणाला गंडे दोरे दिलेत, कोणाला मी सांगितलं तुमचा संसार होईल, तुम्हाला मुलं होते, सांगितलं कधी? कसली अंधश्रद्धा आलेली. म्हणजे आता अशा टायमाला ठराविक लोक येतात आणि जे लोक भोंदूत. परवा दिवशी आमच्या परिसरामध्ये एक माणूस आला आणि तो भूत काढतो, जगणं संभली भूत.
ते जमिनीतून पादुका काढल्या, कुठं अंगावरचं भूत काढलं, कुठं काय काढलं. लोक मला सांगायला, महाराज आपल्याकडे फार मोठा साधू आलाय. म्हणलं काय करतो? भूतं काढतो. म्हणलं तर भूतं काढतो म्हणलं तर तुम्हीच आहेत ना भूत. मनुष्य म्हणून सुद्धा आपल्याला अक्कल नसावी हे मानवाचं पाप आहे. भूतं काढतो म्हणजे काय? मानसिक रोग. भूतं काढण्याचा संबंध काय? अरे माणसं इतकं दुसरं महाभूत कोणतं आहे? मनुष्य असताना भूत सुद्धा जवळ येणार नाही माणसाच्या. काय कारण आहे भूत येण्याचं? मनुष्य विचित्र आहे, त्याचा स्वभाव वेगळा आहे आणि तो स्वभाव त्याच्या कर्मानुसार तयार झालेला आहे. म्हणून एक शब्द नीट आहे का, मी मागे तुम्हाला उदाहरण दिलं तो रावणाचं. एक मनुष्य जीवनामध्ये किती अर्जित करू शकतो, किती मोठा असू शकतो, त्याचं पूर्ण प्रमाण म्हणजे रावण आहे. किती विद्वान असू शकतो, त्या रावणाने श्लोक लिहिलेले आहेत. किती श्रीमंत असू शकतो, तो सोन्याच्या घरात राहणार आहे. किती सुंदर पत्नी असू शकते, मंदोदरीचं उदाहरण आहे. किती मुलगा तयार असू शकतो, इंद्रजित मुलगा आहे. एका माणसाच्या जीवनाला जेवढं पाहिजे तेवढं रावणामध्ये. हा शब्द नीट लक्षात ठेवा. आणि पुन्हा तसा व्यक्तिमत्वाचा भाग झालेला नाही. आणि आता तर काही नवीनच शोध निघालेले आहेत. लंका नव्हतीच म्हणे. अरे लिहिले ना, श्लोक आहेत ना रावणाचे. म्हणून लंका नाही हे म्हणता येतं, कारण की आज लंका नाही आहेत. पण रावणाने लिहिलेले श्लोक आहेत, त्याच्यात रावणाने स्वतःचा उल्लेख केलेला आहे. शब्दसृष्टी नष्ट करता येत नाही. रावणाचे श्लोक आहेत, म्हणणाऱ्याचं काही वेगळा भाग. सगळं काही एका माणसाला पाहिजे, सगळं त्याच्यामध्ये आहेत. साधना आहेत, उपासना आहेत, तपश्चर्या आहे, वैज्ञानिकपण आहे, सगळं परिपूर्ण मानवाला जेवढं मिळू शकतं त्याच्यापेक्षा 1000 पट रावणामध्ये ठेवलेलं आहे. तरी तो माणूस विचित्र असू शकतो, याच्याकरता रामायण आहे. तरी त्याची बुद्धी शांत असू शकत नाही. आणि त्याच्या विरोधामध्ये संत आहेत, काहीच त्यांच्याकडे नाहीत, फक्त शब्दांची श्रीमंती, अजरामर शब्दांची श्रीमंती. आणि याचं मूळ वैज्ञानिक कारण मी तुम्हाला सांगितलं की नाम जपत असताना भगवंताचं स्वरूप नामच आहे. हरे मुखे म्हणा, हरे हे हरे म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे. त्याचं ध्यान करणं म्हणजे चांगले संस्कार, चांगले पुण्य अंतःकरणात येणं. आणि व्यवहारातला एक नियम असा आहे, जेवढे लाकडं पेटवायचे असतील तेवढा मोठा अग्नी लागतो. अनंत जन्माचं पाप असेल तर 1-2 वर्षामध्ये ते नष्ट होईल असं काही तुम्ही समजू नका. त्याची एक रचना आहे. अंगावर वारूळ होईपर्यंत वाल्मिकाची साधना होती, हे लक्षात ठेवा, विसरू नका. हाडकं शिल्लक राहिले होते फक्त, इतकी साधना केली. आणि मला कधी कधी हे जे काही काही चमत्कार आहेत ना, तर वाल्मिक ऋषी हा पृथ्वीवरचा फार मोठा चमत्कार आहे. पहिलं मानवाचं वाङ्मय, पहिलं बरं का, माणसाने तयार केलेलं काव्य म्हणजे रामायण आहे. आज सुद्धा रामायणाची बरोबरी करता येत नाही, इतकं रामायण महान आहे. आणि त्याचा लेखक डाकू आहे. आता आपण ब्रह्मदेव वगैरे सगळे थोडेसे बाजूला ठेवू, जरा लांबची गोष्ट वाटते. मग हा डाकू होता. काय नारदाने सांगितलं? राम राम म्हण. हरिपाठ काय सांगतो? हरिमुखे म्हणा. नारद असो किंवा ज्ञानोबा असो, काय सांगतात? आणि चमत्कार पहा कसा आहे. काय वाल्मिकीच्या जीवनात कुठलाही चमत्कार सांगितला गेलेला नाहीत, फक्त राम नामाचा जप केला. एक डाकू लिहायला बसतो. तर रामायण लिहिण्याच्या पूर्वीचा प्रसंग फार गोड आहे. वाल्मिक ऋषी, जे ऋषी झाल्यानंतरचा प्रसंग, वाल्मिक ऋषीमध्ये परिवर्तन होतं आणि आंघोळीला जातात. रामायण कसं जन्माला आलं ते सांगतो बरं का. आंघोळीला गेल्यानंतर एक पक्षाला बाण लागतो आणि तिथं विव्हळत तो वाल्मिकासमोर पडतो. आणि वाढल्या कोळ्याचं अंतःकरण, वाल्मिक ऋषीचं अंतःकरण असं गहिवरतं. दुःख, मला लय हसू येतं हा प्रसंग वाचताना.
ज्यांनी माणसं कापलेले आहेत, उभे माणसं चिरलेले आहेत. आणि हे एवढे माणसं कापणारा मनुष्य एका पक्षाला बाण लागला, त्याचं अंतःकरण असं वेदनेने याला म्हणतात रामनामाचा जप. माणूस बनवला, त्याला संवेदनशील बनवलं रामनामाने. आणि जसं ते पक्षी पाहिला, त्या तोंडातून पहिला श्लोक बाहेर पडला, शब्द एकत्रित झाले आणि काव्यपंक्ती पहिल्यांदा बाहेर पडली. वाल्मिकी ऋषीच्या लक्षात आलं नाही काय काय प्रकार आहे हा. आणि गोड तर लागते बोलायला, उच्चारायला गोड लागते. तसेच गेले ती तो जो श्लोक आहे तो पुन्हा पुन्हा म्हणायला लागले. कारण कळे ना, मानवी जीवनाच्या काव्याची सुरुवात आहे बरं काय, कारणही कळे ना वाल्मिकाला. नारद आले, नारदाला सांगितलं की असं असं माझ्या तोंडातून निघतं, हे मला फार गोड वाटते, पण मला काही कळत नाही याचं काय अर्थ. नारदांनी डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, वाल्मिका, भगवंतांनी तुझ्यावर कृपा केली. तुला जे सुचतंय ते काव्य आहे. या सृष्टीचा तो पहिला मनुष्य आहे की भगवंतांनी तुझ्यावर आशीर्वाद दिला. तो आता ही जी वाणी तुला मिळालेली, हे शब्दप्रसाद जो तुला मिळालेला आहे, तो एका राजाच्या निमित्ताने तो पुढं आला. तो मला राजाच माहीत नाही. लक्षात आलं का? वाल्मिकी काय म्हणतो, मला काहीच माहीत नाही. मग पहिलं रामाची कथा संक्षिप्त शब्दामध्ये नारद महर्षी वाल्मिकाला सांगतात. मूळ रावण, राम, सीता हे असं असं होते आणि हे तुला मी मुद्दे दिलेले आहेत, तू लिहायला बस, तुझ्यावर कृपा होईल. माझं बोलणं आहे का बरं का, मी तुम्हाला मगाशी हा शब्द सांगून गेलो. म्हातारपणामध्ये तुमचं आयुष्य तुमच्या लक्षात राहत नाही, पण महर्षी वाल्मिक लिहायला बसले आणि कॅसेट जसे रिवर्स होते, तसं वाल्मिकाला राम जगलेलं जीवन दिसायला लागलं. नाही तर डाकूला काय माहिती राजघराणं काय असतं, त्याच्या सभ्यता काय असतात. एखाद्या आता ह्या डॉक्टर लोकांना सांगितलं कविता लिहा, रोज ऑपरेशन करणारे, भूल देणारे, काय कविता लिहिणारे. स्त्रीच्या मनाला काय वाटतं, सीतेच्या मनाला काय वाटतं, दासीच्या मनात काय आहेत, राजाच्या मनात काय आहेत, काय एकाच वेळेस सगळं. तो तर डाकू आहे. शिकवून सुद्धा आपण असमर्थ आहे. शब्दांची कृपा आपल्यावर नाही आहेत. समोर रामायण सुरू होतं आणि लिहायला लागतं. तुम्हाला योगायोगाने संस्कृतचं ज्ञान नाही. आजपर्यंत रामायणाच्या श्लोकात जी गोडी आहे ना, ती कोणत्याच माणसाच्या श्लोकात गोडी नाही आहे. एवढी गोड भाषा, साधी भाषा, प्रवाहित भाषा. म्हणून मी कधी कधी रामायणाचे दृष्टांत सांगतो, ते तुम्ही न ऐकलेले असतात, कारण की ते वाल्मिकाचे असतात. आणि तुम्ही जे रामायण ऐकता ना, ते कथाकार तयार करतो ते रामायण असतं. मग कुणाचं तुलसी रामायण आहे, कुणाचं कोणतं रामायण आहे, कुणाचं कोणतं रामायण आहे. हे मधले लोक दलालचे लोक आहेत, मूळ वाल्मिकाचे नाहीत. ते मूळ वाल्मिकाचे फक्त संकल्पना आहेत. आणि मूळ जेव्हा तुम्ही वाचायला कधी कधी जर तुमची उद्या इच्छा झाली रामायण वाचावं, तर सार्थ रामायण मिळते गोरखपूरचं, 100-200 रुपयाला आहे. वर श्लोक आहेत, खाली हिंदीमधून अर्थ आहेत. डायरेक्ट तुम्ही रामायण वाचून बघा, तुम्हाला लक्षात येईल की किती मोठी. कारण की तुम्ही आतापर्यंत ते वाल्मिकी ऋषी ऐकलेले आहेत, अनुभवलेले नाहीत. पण ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष त्या ग्रंथाला भिडाल, त्यावेळेस त्यांची भाषा कळेल तुम्हाला, काय काय भाषा आहेत. छोटे छोटे काही काही गोष्टी असं नोंदवलेल्या त्याच्यामध्ये. काय सीतेचं म्हणणं आहे, काय कौशल्याचं म्हणणं आहे. आणि किती घर सांगणारे ते त्या सिद्धांतापर्यंत जातच नाहीत. संशोधन तितक्या, कारण की लोक पातळीवर रामायण सांगायचं असतं आणि खोल पातळीवर वाल्मिकाने लिहिलेलं आहे. काय दशरथाची अवस्था असेल, वशिष्ठाचा काय संवाद असेल, कसं बोलत असतील. जे माकडं होती ती किती बुद्धिमान होती. रामायणाचे सहयोगी लंका काय. मी तर तुम्हाला एक सांगतो, मी मागे एकदा आठवण करून दिली होती. हनुमंतराय सीतेचा शोध घेत 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 लंकेमध्ये जातात, तेव्हा जिथे रावण झोपलेला आहे ना,
त्या बेडरूममध्ये हनुमंतराय जातात मध्यरात्रीला, आणि त्याचं वर्णन म्हणजे किती छोटी गोष्ट सांगतो ते बघा. ते बेडरूम कसं आहे, शयनग्रह कसं आहेत रावणाचं, सगळ्या जगाची संपत्ती एकत्र केली तर त्याचं बेडरूम होत नाही. भारताची नाही म्हणत बरं का मी, संपूर्ण जगाची संपत्ती केली ना तरी त्याचं बेडरूम जास्त श्रीमंत असेल. आता आपण रात्रीच्याला लाईट वापरतो, त्या टायमाला लाईट नव्हती, पण त्यांनी वर्णन केलेलं आहे की कसं शयनग्रह होतं, ज्या आणि तळघरात शयनग्रह होतं, वरून काही जाणवत नव्हतं. त्याच्या पायऱ्या होत्या त्या स्फटिकाच्या होत्या आणि खाली दिवा लावलेला होता, आणि स्फटिकाचा प्रकाश बाहेर पडत असतो सगळ्याला माहिती. म्हणजे पायऱ्या कशा आहेत, त्या खोलीमध्ये प्रकाश कसा केला होता रावणाने, स्फटिकाचे खांब होते, आणि त्याला अशा रीतीने बनवलं होतं की मध्यंतरी दिवा ठेवला होता, जणू काही आत्ताच्या भाषेत बोलायचं म्हणजे ट्यूब लावलेली. तो दिवा स्फटिकाच्या खांबाला प्रकाशित करायचा, आणि वरच्या ज्या लाईट होते ना ते हिरेचे खांब तयार केलेले होते, आणि त्याच्यामध्ये दिवा ठेवलेला असायचा. हिरा प्रकाश फेकतोच, म्हणजे पूर्ण त्याचं ती गादी कशी होती, त्याचं शयनग्रह कसं होतं, आणि वर्णन खूप सुंदर आलेले आहेत. तुम्हाला सांगायला नको आता, दारू पिण्याच्या ग्लासाचं सुद्धा वर्णन आहे की कशाने ते ग्लास बनवलेले होते, कशा पद्धतीचे ग्लास होते, आणि नृत्य करणाऱ्या ज्या नायिका होत्या शयनग्रहामध्ये ते प्रमाणापेक्षा दारू पिल्यामुळे बेशुद्ध होऊन तिथं झोपल्या होत्या. त्यांच्या अंगावर जो मलियागिरी नावाचा चंदन होता त्याचा सुगंध कसा होता, अत्तर कशा पद्धतीचं बनवलेलं असायचं. मी हे सोडून तिकडंच जायचं बरं का, नाही तर तुम्हाला वाटतं रामापेक्षा रावणच बरा दिसतो. इतकं बारीक वर्णन एक डाकू करतो, याला म्हणतात शब्दसृष्टीची कृपा, देवांची कृपा. ठरवा तुम्ही, पत्र लिहिता येत नाही. रामायणाने ग्रंथ लिहिणं हा फार लांबचा भाग, पत्र लिहिता येत नाही. अर्धा तास लावतो पत्र लिहायला आणि पोस्ट टाकून येतो, आणि टाकल्यानंतर कळतं वा ॲड्रेसच लिहायचं विसरून गेलो, कोरं पत्र टाकून येतो. अर्थ लक्षात ठेवा काय, आणि एवढं उच्चस्तरीय रामायण लिहिणं. म्हणून मी कधीही तुम्हाला हे सांगत असतो, तुम्ही स्वतः मूळ ग्रंथ वाचा, वेळ आहे तुमच्याकडे, एक एक अध्याय वाचा, एक एक ओवी जरुरी नाही असं आग्रह करू नका रोज 300 ओव्या झाल्या पाहिजेत, भार वाटतो, तो टेन्शन येतं. एक ओवी तासभर वाचा, कसा शब्द आहे, काय सौंदर्य आहेत, काय म्हणायचे आहेत, कोणता दृष्टांत आहेत, काय सुचवायचे आहेत, एकच ओवी तासभर वाचा. काही जरुरी नाही ना एकाच वेळेस गार्डन बघितलं पाहिजेत, आज एक विभाग बघा, उद्या एक विभाग बघा, पण डायरेक्ट तुमचा संपर्क होईल, मूळ ग्रंथ तुमच्याशी जोडले जातील, मूळ ज्ञानेश्वरी तुमच्याशी जोडली जाईल. आणि हे जे शब्दाचे पडलेले आघात असतात, शब्दकृपा असते, ही वर्षानुवर्ष चालत आलेली असते. याला संस्कार म्हणतात, याला प्रारब्ध म्हणतात, याला जीवन म्हणतात. आणि हे काहीही जरी कुणी काही म्हटलं तरी ते पूर्वजन्मीशिवाय येतच नाही. म्हणून तुमच्या आमच्यामध्ये निर्माण होणारा भाव हा आपल्या ताब्यातला भाव नसून काय व्हायचंय त्या कर्माचा तो आशय असतो, तो भाव असतो. म्हणून अमक्याच माणसामध्ये असा भाव का, एवढा मोठा श्रीमंत रावण एवढ्या छोट्या गोष्टीकडे का पाहतो. अहो तुम्हाला चमत्कार वाटेल, पहिल्यांदा जेव्हा राम आणि रावणाची भेट होते, कल्पना करा की स्वतःच्या पत्नीचं अपहरण करणारा शत्रू समोर आलेला आहे, आणि पहिल्यांदा ते एकमेकाच्या समोर एकमेकाला पाहतात. रामचंद्र प्रभूच्या शेजारी हनुमंतराय उभे आहेत, आणि रामचंद्र प्रभू रावणाच्या सौंदर्याचं वर्णन करतात. हे रामायण आहे.
हनुमंताला म्हणतात, अरे एवढा देखणा आणि तेजस्वी रावण याला का पाप सुचावं की माझी पत्नी चोरून नेली? हा एवढा देखणा आहे, अरे सगळ्या बाया याच्यावर मरतील एवढं याचं स्वरूप आहे. स्त्रिया आपण होऊन याच्या सान्निध्यात येतील एवढा हा तेजस्वी पुरुष आहेत, याला का सुचावं असं? म्हणजे माझा अर्थ लक्षात ठेवा, स्वतःची पत्नीचं ज्याने अपहरण केलेलं तो शत्रू पुढे आला तरी रावणाच्या सौंदर्याचं वर्णन करावं असं रामाला मोह झाला. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.